नमस्कार, गौरी फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजसाठी मार्किंग कशी करायची हे बघितलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये वर्क कसं करायचं हे आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या वर्कमध्ये आपल्याला छोट्या साईजचे मणी आणि मोठ्या साईजचे मणी हे दोन्ही मणी यूज करायचे. आपण जो गळ्यासाठी शेप ड्रॉ केला होता त्या शेपवरती आपल्याला अगोदर छोट्या साईजचे जे मणी आहेत ते मणी टाकून घ्यायचे. दोन मणी टाकल्यानंतर चेन स्टिच देऊन घ्यायची. ब्लाऊजच्या मार्किंगच्या दोन पद्धती आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर गौरी फॅशन डिझायनर या चॅनलवरती तुम्हाला तो बघायला भेटेल. त्याचबरोबर बाहीसाठी मार्किंग कशी करायची, बाहीवरती वर्क कसं करायचं हे पण आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो गळा आहे त्यावरती वर्क कसं करायचं, त्याचबरोबर पुढच्या गळ्याची मार्किंग कशी करायची हे बघणार आहोत. तर त्यासाठी गौरी फॅशन डिझायनर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होईल की पुढचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील. या प्रकारे आपण जो गळ्यासाठी शेप ड्रॉ केला आहे त्यावरती वर्क करून घ्यायचे. वर्क करताना नेहमी आपली जी उडनची सुई आहे तीच यूज करायची, त्यामध्ये जास्त मणी बसतात. 14 नंबर सुई जर घेतली तर त्यामध्ये मणी बसत नाही, कमी मणी बसतात आणि आपल्याला सारखे सारखे मणी घ्यावे लागतात. त्यासाठी आपली ही जी उडनची सुई आहे तीच घ्यायची. पूर्ण असं राऊंडमध्ये आपल्याला जो गळ्याचा शेप आहे त्यावरती मणी टाकून चेन स्टिच देऊन घ्यायची. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण चेन स्टिच कशी करायची, मोती वर्क कसं करायचं, टिकली वर्क कसं करायचं हे सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते बघितले नसतील तर गौरी फॅशन डिझायनर या चॅनलवरती तुम्हाला ते बघायला भेटतील.
यानंतर आपल्याला जे मोठ्या साईजचे मणी आहेत ते घ्यायचेत. आपला इकडच्या साईडने आपला धागा आलाय तर त्याच साईडने आपल्याला वर्क करत जायचे. तर त्यासाठी मी इथं मोठ्या साईजचे मणी घेतलेत. या प्रकारे हे मोठ्या साईजचे मणी जे आहेत ते टाकून घ्यायचे. हे मी 2 नंबर साईजचे मणी घेतलेत. तुम्ही पण 2 नंबर साईजचेच मणी घ्या. हे पण बरोबर आपण जी छोट्या मण्यांची लाईन टाकली आहे राऊंडमध्ये तर त्याच शेजारी हे मणी आपल्याला टाकून घ्यायचेत. प्रत्येक वेळेस 2 मणी टाकल्यानंतर चेन स्टिच देऊन घ्यायची. सेम याच प्रकारे आपल्याला ही जी मण्यांची लाईन आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. शेवटी एंड नॉट देऊन घ्यायची. त्यानंतर आपला इकडच्या साईडने धागा संपलाय तर तिथूनच आपल्याला पुन्हा छोट्या मण्यांची लाईन टाकून घ्यायची आहे. या प्रकारे मोठ्या मण्यांच्या शेजारी पुन्हा छोटी मणी टाकून घेतलेत. तुम्ही पण याच प्रकारे छोटे मणी जे आहेत ते टाकून घ्या. ज्यांना कुणाला घर बसल्या आरीवर्क शिकण्याची इच्छा असेल अशा तुमच्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा वर्क कसं वाटलंय ते. छोट्या मण्यांची लाईन झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती बुट्टी टाकून घ्यायची, कारण की हे असं रिकामं वाटतंय जास्त, त्यामुळे आपण इथं बुट्टी टाकून घेणार आहोत.
आपली ही जी छोट्या मण्यांची लाईन आहे ती इथं कंप्लीट झाली आणि शेवटी एंड नॉट देऊन घ्यायची. त्यानंतर आपली जी ग्लास पेन्सिल आहे तर त्या पेन्सिलने आपल्याला इथं बुट्टीसाठी मार्किंग करून घ्यायची. सेम या प्रकारे बुट्टीसाठी मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर मोठ्या साईजचे मणी घेऊन एक मणी टाकून झाल्यानंतर नॉट देऊन घ्यायची आणि या प्रकारे आपला मणी जो आहे तो फिट होईल.